गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही? आज सकाळी जरा लवकरच उठले कारण की आज काय मला आळस येत नव्हता. माझी झोप पण पूर्ण झाली होती. आवरून वगैरे फ्रेश वगैरे होऊन निघाली ऑफिससाठी. पण मला प्रश्न असा उठलेला की आज सँडल घालू? कारण की सँडल खूप खराब झाली होती. मग स्पेअरमध्ये माझ्याकडे एक फ्लिप-फ्लॉप होती. ती मी घातली आणि निघाली आजचं ऑफिससाठी. वातावरणही खूप छान होतं आणि मॉर्निंगला लवकर उठलं की असं वाटतं की यार हा टाईम पण लवकर निघत नाहीये. मी आरामात जात होते स्टेशनला आणि जी माझी ट्रेन होती रेग्युलर ती पण माझी आज मिस नव्हती झाली. सो ऑफिससाठी निघाली. ऑफिसच्या खालती एक चायवाला आहे जो की माझ्या आवडती कॉफी एकदम प्रॉपर बनवतो. सो तिकडे गेली, एक कॉफी घेतली, कॉफी पिली आणि निघाली वरती ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये गेल्यानंतर थोडं जे माझं काम होतं तेही केलं आणि दुपारपर्यंत माझ्या कामाचा एवढा ओव्हरलोड आला ना, की असं वाटत होतं की यार आत्ता घरी निघून जावं. पण काम वगैरे करून मी निघाले घरी जायला. आज जरा लवकरच 7 वाजताच निघाले ऑफिसमधून. घरी गेली आणि घरी बिर्याणी बनलेली आणि भाकरीही बनवायची होती. मम्मी बोललेली की नसेल जमत तर आण दुकानातून, पण मला घरी बनवायची होती. हे खूप दिवस मी बनवलं नव्हतं आणि मला जमतही नाही. मग शिकायचं पण होतं मला. आणि दरवाजा ओपन करताच माझ्या मम्मीची ओव्हर ॲक्टिंग सुरू झाली आणि तिचा हा गरीब नवरा बिचारा खूप सहन करतो तिला. फ्रेश वगैरे झाली आणि घेतली भाकरी बनवायला. भाकरी वगैरे बनवून जेवून मी बसली एकदाशी, कारण की खूप दमली होती. त्यानंतर मी घेतली साखर आणि नारळ होता, ओला नारळ घरात. सो मी असं कधी-कधी ना ओला नारळ आणि ना साखर खात बसते. सो असा माझा होता आजचा दिवस. आजसाठी बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.